तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात शेगाव, जळगाव तसेच संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या एकाच छताखाली सर्व कामे या वानखेड फाटा येथील शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज समाधान महाशिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिबिरामुळे शेकडो नागरिकांची विविध कामे मार्गी लागली। यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार प्रशांत पाटील आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय व पंचायत समिती संग्रामपूर मार्फत या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये तहसील कार्यालयामार्फत दाखले, सातबारा उतारे, नाव नोंदणी, फेरफार आदी महसुली सेवा देण्यात आल्या, तर पंचायत समिती मार्फत ग्रामविकास योजनांची माहिती व विविध कामे करण्यात आली। बँक विभागाने खाते उघडणे, कर्ज, आधार लिंकिंग, तर महिला बचत गटांसाठी नोंदणी, कर्ज व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली। तसेच आधार, आरोग्य, कृषी व इतर विभागांनीही नागरिकांना विविध सेवांचा लाभ दिला। यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना नागरिकांची कामे शक्यतो पहिल्याच भेटीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले। शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करावे असेही त्यांनी सांगितले। राज्याचे अतिशय कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज जयंती आहे आणि मनाला कधी असं वाटलंही नव्हतं की इतक्या लवकर आपल्याला त्यांची जयंती करावी लागेल, ते आपल्याला सोडून जातील हे मनाला कधी स्पर्श सुद्धा केला नव्हता। पण एका दुर्दैवी घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि आज आपल्याला त्याची जयंती करावी लागेल। 2004 पासून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना मला अजितदादा अतिशय जवळून अनुभव त्यांचा घेता, अतिशय कणखर नेता आणि जे हो म्हटलं ते हो, जे नाही म्हटलं ते नाही, हे प्रामाणिकपणे जोही काम घेऊन त्याला सांगणारा असा कार्यकर्ता। होत असेल तर हो, नाही होत असेल तर नाही होत। पण बऱ्याचशा लोकांना जर नाही होत असं सांगितलं की आपण पाहतोय, नाही होत असं म्हटलं की आमदार आपलं कामच करत नाही, त्याला आपलं कामच करायचं नाही। पण जे काम होऊ शकत नाही त्याला नाही म्हणण्याची सुद्धा दानत असावी लागते, ती अजितदादांमध्ये होती। होत असेल तर 100% होणार, नाही होत असेल, नियमात बसत नसेल, अडचणी असतील तर ते स्पष्टपणे सांगणारा स्पष्ट वक्ता आहे अजितदादा आणि तो स्वभाव मला अतिशय भावलेला आहे। म्हणून माझ्याकडे आता आपले सर्वसामान्य लोक येतात की भाऊ हे काम आहे, जे काम होत असते प्रामाणिकपणे करण्याचा माझा उद्देश असतो, तो कोणी असो। पण जे होऊच शकत नाही असेही काम माझ्याकडे घेऊन येतात, सगळं फिरून येतात, कोर्ट कचेऱ्या करून येतात, सगळं करून येतात आणि मग म्हणतात साहेब हे काम करावं लागतं, ते होऊच शकत नसतं। आणि त्यामुळे मी सुद्धा थोडा स्वभाव त्याप्रमाणे बनवलेला आहे की नाही होत असेल मी प्रामाणिकपणे, अतिशय स्पष्टपणे, शांतपणे, प्रेमाने त्या व्यक्तीला समजून सांगेल बाबा हे सगळं करूनही होत नाहीये, त्यामुळे बसतच नाहीये, त्यामुळे तू आग्रह धरू नको, नाहीतर काय होईल की मी आमदाराकडे गेलो ना आमदाराने माझं एक काम नाही केलं, बोंबाबोंब सुरू। आणि म्हणून असं न करता जो व्यक्ती तुमच्याकडे येईल त्याचं समाधान झालं पाहिजे। पण तू समाधान करत असता होत नसेल तर त्याचं समाधान होत नाही, का होत नाही, काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा स्पष्टपणे त्या व्यक्तीला सांगितले पाहिजे। हा स्वभाव अजितदादांनी जीवनभर जपला। मला 2004 पासून एक खंबीर नेतृत्व आणि एक खंबीर साथ, मी विरोधी पक्षात असताना सुद्धा आणि ते सत्तेत असताना सुद्धा आणि आम्ही दोघेही सत्तेत असताना सुद्धा अजितदादांनी एक लहान्या भावासारखा पाठीमागे उभे राहिले प्रत्येक विषयामध्ये, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून त्यांना विसरता येणारच नाही, त्यांना विसरणे शक्यही नाही। आणि म्हणून असे नेते जे जनतेची ज्यांच्यामध्ये तळमळ असते असे जेव्हा आपल्याला सोडून जातात ना तेव्हा मोठा आघात आपल्याला होत असतो। प्रत्येक व्यक्तीला त्यांचा अनुभव नसेल,
पण तो 20 वर्ष मला त्यांचा अनुभव, 20 वर्ष. आणि म्हणून आज ती जयंती आपल्याला करावी लागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील नेता सर्टिफिकेट तहसीलदार काम आलं असेल का त्या आपण या व्यक्तीला बोलायचं. आपल्या तलाठ्यामार्फत त्याच्या घरी तर सर्टिफिकेट आपण पोहोचत आहे. एखाद्या ग्रामपंचायत मध्ये जर या ग्राम विकासाच्या संबंधित कोणी काही आपल्याकडे काम दिलं नसेल बीडीओकडे तर काय हरकत आहे. त्या माणसाला 10 वेळेस बोलावायच्या, आपल्या ग्रामसेवकाला बोलावून ते काम करून त्या माणसाच्या घरापर्यंत ग्रामसेवक जातोच ना गावात, तलाठी गावात जातो, कृषी सहाय्यक गावात जातो. ही आपली खालची यंत्रणा आहे, त्या गावाचं भविष्य ठरवणारी. तर ते लाभ त्या घरापर्यंत कसे पोहोचत येतील हा छोटा विषय आहे. पण मानसिकता डेव्हलप करावी लागेल की त्या व्यक्तीला आपल्या ऑफिसात बोलावता आपण त्याच्याकडे आपले माणसं रोज जातात, तलाठी जातात, ग्रामसेवक जातात, कृषी सहाय्यक जातात, शिक्षक जातात, सगळे आपल्या गावामध्ये जातात. पण जात असताना जे काम आपल्या तहसीलमध्ये आहे, ज्या बीडीओच्या ऑफिसमध्ये आहे, ते कृषी कार्यालयात आहे, अरे बाबा जाताना या माणसाचं काम झालेलं आहे, हे काम जरा त्याच्या घरी पोहोचून दे. काय आनंद होईल त्या व्यक्ती, काय आनंद होईल याचा विचार करा. आणि तो आनंद जर मिळवायचा असेल, ते समाधान मिळवायचं असेल तर आपल्याला आपल्या जे नियोजन आहे, स्वभाव आहे, काम करण्याची पद्धत आहे, त्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला हा बदल, सकारात्मक बदल करावा लागतो. जे नियमात आहे ते केलंच पाहिजे. आणि जे नियमाच्या बाहेर आहे, तेव्हा आमदार असो का मुख्यमंत्री असो, नियमाच्या बाहेर काम होताच कामा नये, होताच कामा. पण तू नियमाचा, कायद्याचा वापर कसा करावा तो जनतेच्या भल्यासाठी झाला पाहिजे, व्यक्तीच्या भल्यासाठी नाही. एखादा व्यक्ती श्रीमंत आहे म्हणून त्याच्या भल्यासाठी आपण कायदा मोडायचा आणि एखादा व्यक्ती गरीब आहे म्हणून त्याला कायदा दाखवायचा. तर मला वाटतं तो गरिबांसाठी फ्लेक्झिबल असला पाहिजे. एखाद्या वेळेस त्या कायद्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी देऊन त्या गरिबाच्या जीवनात जर आनंद येत असेल तर त्यावेळेस कोणीही गव्हर्नमेंट किंवा आमदार किंवा कलेक्टर किंवा कमिशनर किंवा सचिव किंवा मुख्यमंत्री तुम्हाला काहीही बोलणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. की त्या व्यक्तीच्या जीवनात आनंद करण्यासाठी थोडा फ्लेक्झिबिलिटी चालेल. शिबिरादरम्यान तहसील, पंचायत समिती आणि महिला बचत गटांच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले. विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचे आमदारांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जळगाव जामोद येथे लवकरच दूध डेअरी प्रकल्प सुरू होणार असून सुमारे 11 लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी 50% अनुदानाची योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी उपस्थितांना दिली. या महाशिबिरामुळे नागरिकांना विविध कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासली नाही. एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले. MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर. आज माननीय दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल खाते आणि सगळे विभाग यांनी मतदारसंघाचा महाराजस्व अभियान, हे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आज संपन्न होत आहे. आणि सर्व विभागातले जे अधिकारी कर्मचारी, शेवटच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांनी अतिशय मेहनत घेऊन मागच्या दिवसांमध्ये लोकांशी संपर्क करून त्यांच्या ज्या योजना आहेत आणि छोटे मोठे कामं आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे करून आज लाभार्थ्यांना लाभ देण्याचा कार्यक्रम होता. मी अतिशय समाधान व्यक्त करतो की अधिकारी आणि कर्मचारी यांनी एक चांगला काम करून लोकांना न्याय देण्याचा, त्यांच्या समस्या सोडवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आणि यापुढे सुद्धा घरापर्यंत जाऊन त्यांना कसा न्याय देता येईल